नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचे ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर तुम्ही आजचा माझा पोशाख बघून विचार करत असाल की बाबा याने आज काय घातले। तर आज मी पुणे ते सासवड आयटी दिंडी मार्फत मी पुणे ते सासवड पायी वारी करणार आहे आणि या टप्प्यादरम्यान मी हा पोशाख घालून पूर्ण पायी वारी करणार आहे पुणे ते सासवड एवढी दिवे घाटातून। तर यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टमंडळातील जे सेनापतींचा पोशाख असतो तो पोशाख घालून पुणे ते सासवड दिवे घाटामार्फत असं पूर्ण वारी करणार आहे। तर तुम्हाला पण तर आजच्या पुणे ते सासवड मी तुम्हाला संपूर्ण दिंडी माझा अनुभव कसा होता तो या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया। रामकृष्ण हरी। तर वेळ होती ती भल्या पहाटेची, म्हणजेच पहाटे 4 वाजेला आमच्या ड्रायव्हरनी बस आमच्या पहिल्या स्टॉपला आणून सोडली। आमच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बसला बॅनर लावले आणि त्यानंतर आम्ही प्रस्थानाला सुरुवात केली। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। तर पहाटे 4 वाजेला निघालेली बस 7:30 वाजेच्या दरम्यान मगरपट्टा या ठिकाणी पोहोचली आणि या ठिकाणी आमचे सर्व आयटी दिंडी परिवाराचे वारकरी सर्व या ठिकाणी एकत्र गोळा झाले। त्यानंतर आम्ही नाश्ता व चहा घेतला आणि त्यानंतर मुख्य दिंडी सोबत आम्ही पुणे ते सासवड टप्पा चालायला सुरुवात केली। या ठिकाणी प्रत्येक माऊलीने जशी सेवा करता येईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी या माऊलींनी प्रत्येक माऊलीला गंधटिळा लावून त्यांची सेवा केली। वारीतील माझा पोशाख हा डिफरंट आणि युनिक होता, त्यामुळे बऱ्याच जणांनी माझ्यासोबत सेल्फी काढला आणि मला सुद्धा अतिशय युनिक असा वेगळा आनंद झाला आणि मला थोडं का असेना पण सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटलं। तर सर्वांना रामकृष्ण हरी। आता आम्ही मगरपट्ट्याला म्हणजे आमच्या डेस्टिनेशन पॉईंटला पोहोचलोय आणि आता आम्ही काही म्हणतो 10-15 मिनिटात इथून निघू आणि त्यानंतर पुणे ते सासवड आजचा टप्पा पूर्ण करू। तर आमच्यासोबत आहे माझे मित्र परिवार अनिल कतांगे, दीपक आहेर माऊली, रोहित माऊली। रामकृष्ण हरी। मी राहटणी येथून आलेलो आहे। हा माझा पहिला वारीचा अनुभव असणार आहे आणि मी पूर्णपणे आनंद घेण्यास इच्छुक आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। मी रोहित जमदाडे। आयटी दिंडी वारीला मी गेल्या 2 वर्षापासून येतोय कंटिन्यू आणि खूप छान अनुभव आहेत आयटी दिंडीचे। खूप स्पिरिच्युअल फील येतोय आणि मी इतर सगळ्यांना पण बघणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा की नेक्स्ट इयर आयटी दिंडीला जॉईन करा म्हणून। ओके बस। तर आता आम्ही नाश्त्याच्या पॉईंटला हा नाश्ता करतोय। नाश्त्यामध्ये आपल्याला हे पराठा सोबत चटणी, उपवासाचे लाडू शेंगदाण्याचे आणि सोबत खाकरा। आता नाश्ता झालाय ना, आता आम्ही इथनं निघू। मग सर्व माऊली इथं दंग आहे नाश्त्यामध्ये। नाश्ता छान झालाय, निवांत चहा झाला आणि आता मग जयघोष करत निघू। बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आणि या वारीत या आयटी दिंडीत माझ्यासोबतचे बरेच वारकरी असल्याने मलाही माझा आनंद द्विगुणित करता आला। पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून थाट, सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊली चालती पंढरीची वाट। मन शांत होता पुन्हा लागे ओढ, मन शांत होता
पुन्हा लागे ओढ दत्ता म्हणे गोड भाकरीचे ताट विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा देवाचा देव ठकडा देव एका पायानं लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायानं लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायानं लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायानं लंगडा देव एवढ्या घरी जातो दही दूध खातो घरी दया दुधाचा रबडा हे असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायानं लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायानं लंगडा मगरपट्टा स्टार्टिंग पॉइंटला थोडा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही माऊलींचा गजर केला. माऊलींच्या गजरात नाचलो, दंगलो आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली. वारीला पायी जाताना मला प्रत्यक्ष त्या ओवीची आठवण किंवा अभंगाची आठवण येत होती, जो असा आहे, जाता पंढरीसी सुख वाट जीवा, आनंद केशवा भेटतासी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा बोलो राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे हो राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे हो राधे 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 श्याम मिला दे, 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 ओ राधे राधे। मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये बिझी असतो आणि या बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला जर पूर्ण दिंडी करता येत नसेल तर तुम्ही कुठलाही एक टप्पा करू शकता आणि त्यासाठी तुम्ही itdindi.org या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही दिंडीचा अनुभव घेऊ शकता। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। या संपूर्ण आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारीमध्ये पुणे ते सासवड हा सर्वात डिफिकल्ट टप्पा असतो, कारण या ठिकाणी आपल्याला घाटातून पार करावे लागते व त्यासोबतच याचे अंतरसुद्धा जास्त आहे। यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने दिवेघाटसुद्धा हिरवागार झाला होता आणि त्यामुळे आपला चालण्याचा आनंदसुद्धा द्विगुणित झाला होता। सासवड गावाचे गावकरी सुद्धा दिवे घाटात येऊन माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज असतात।
हा फोटो पण काढले. आमची आयटी दिंडी ही रथाच्या पुढे चालत असल्या कारणाने आम्ही पुढे येऊन थांबलो होतो आणि त्यानंतर पालखी आमच्या मागे होती आणि त्यानंतर आम्हाला माऊलींच्या पालखींचे दर्शन सुद्धा घडले. आणि शेवटी आम्ही दिवेघाट पार केला आणि त्यानंतर आमच्या डेस्टिनेशन पॉईंटला पोहोचलो. तिथे आम्ही माऊलींचं दर्शन घेतलं, माऊलींच्या पालखींचं दर्शन घेतलं आणि रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही भजनाचा कार्यक्रम केला आणि त्यानंतर परतीच्या वाटेवर लागलो. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.